म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांची शक्ती आजमावण्याची आज शेवटची संधी आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक आणि लगेच मतमोजणी होणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीमध्ये 12 उमेदवार हे रिंगणात आहेत। सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता असताना उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या रूपात 12वा उमेदवार दिला आणि निवडणुकीमध्ये एकच रंगत आली। त्याचा फटका आता सत्ताधारी गटाला बसणार की विरोधकांना हे काहीच तासांमध्ये स्पष्ट होईल। मात्र 12वा उमेदवार देऊन उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवारांनी अजित पवारांना खिंडीत गाठण्याचं राजकारण केल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। तर दुसरीकडे महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार निवडून येण्यासाठी महायुतीने देखील कंबर कसली आहे। तर आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडणार आहे आणि लगेचच मतमोजणी होईल। सुरुवातीला ही संपूर्ण निवडणूक जी आहे, मतदान प्रक्रिया जी आहे ती बिनविरोध होईल असं म्हटलं जात होतं। मात्र ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांचं नाव पुढे आलं आणि त्यानंतर संपूर्ण चित्रच बदललं। त्यामुळे आता ह्याचा नेमका पडसाद काय उमटणार आहे ते आज स्पष्ट होईल। तर ठाकरेंचं नेमकं गणित काय ते आपण पाहूया। एक उमेदवार म्हणजे आवश्यक मतं 1×23 अर्थात 23 मतं। त्यानंतर हातात असलेली मतं पाहिली तर 15+1 अर्थात 16 मतं। कमी पडणारी मतं ही साधारण त्यांना 7 आहेत। तर आपण भाजपचं गणित देखील पाहतोय। 5 उमेदवार रिंगणात आहेत। त्यांच्यासाठी आवश्यक मतं ही साधारण 115 आहेत। त्यानंतर हातात असलेली मतं जर पाहिली तर 103+7 अर्थात 110 मतं त्यांच्याकडे आहेत। तर कमी पडणारी मतं ही भाजपसाठी 5 आहेत। त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं गणित आपण पाहतोय। त्यांची 2 उमेदवार जे आहेत त्यात आज रिंगणात आहेत। आवश्यक मतं ही साधारण 46 आहेत। तर हातात असलेली मतं जी आहेत ती साधारण 43 आहेत। मात्र यांना कमी पडतायत ती 3 मतं आहेत। त्यामुळे नेमकं काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुढे आपण शिवसेनेकडे वळूया। शिवसेनेचं गणित आपण पाहतोय। 2 उमेदवार रिंगणात शिवसेनेने उतरवलेत। त्यामध्ये आवश्यक मतं जी आहेत ती साधारण 46 आहेत। हातात असलेली त्यांची मतं 48 आहेत आणि अतिरिक्त मतं जी आहेत ती शिवसेनेकडे 2 आहेत।